नमस्कार. आज मी पुन्हा एकदा गोव्याच्या पद्धतीची व्हेज थाळी बनवत आहे. तुरीच्या डाळीचं वरण बनवत आहे. त्यासाठी तुरीची डाळ मी 2-3 वेळा धुवून घेतली. त्यात टोमॅटो आणि मिरची घालून तुरीची डाळ शिजवून घेते. आता फोडणीसाठी मी कढईत 1 चमचा तूप घेतले. त्यात राई, जिरं, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून फोडणी चांगली परतून घेते. त्यात हिंग, हळद, कोथिंबीर घालून परतून घेते. त्यात आता मी कुकरमध्ये शिजवलेली तुरीची डाळ आणि मीठ घालून रवीने घोटून घेते. डाळ उकळलेली आहे चांगली. त्यात वरून कोथिंबीर घालते. वरण तयार आहे. आता मी वांग्याचं भरीत बनवत आहे. त्यासाठी मी मोठं वांग गॅसवरती भाजून घेते. वांग भाजलेलं आहे. आता मी ते डिशमध्ये काढून घेते आणि कापून ते चांगलं मॅश करून घेते. त्यात मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि किसलेलं खोबरं घालते. वरून कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ आणि मीठ घालून सगळं मिक्स करून घेते. वांग्याचं भरीत तयार आहे. आता मी चण्याचं रोस बनवत आहे. त्यासाठी मी सफेद वाटाणे 7 तास भिजत घातलेले. त्यात बटाट्याच्या फोडी करून वाटाणा कुकरला शिजून घेते. आता मी कढईत थोडंसं तेल आणि उभा चिरलेला कांदा घेऊन परतून घेते. किसलेलं खोबरं घालून लालसर होईपर्यंत भाजून घेते. भाजलेलं कांदा खोबरं थंड झालेलं आहे. आता मी थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते. त्यात शिजलेला थोडासा वाटाणा घालते. मग ग्रेव्ही जरा थिक होते. आता वाटप तयार आहे. त्याला मी फोडणी घालते. एका कढईत तेल घेऊन त्यात राई, कढीपत्ता आणि कांदा घालून फोडणी परतून घेते चांगली. त्यात टोमॅटो घालते आणि थोडंसं हिंग घालून परत परतून घेते. त्यात शिजलेला वाटाणा आणि बटाटे घालून वाटप घालते आणि मिक्स करून घेते सगळं. त्यात 1 मोठा चमचा गोवन गरम मसाला, हळद आणि मीठ घालून सगळं एकत्र करून घेते आणि छान उकळी येईपर्यंत त्याला मी शिजून घेते. वरून कोथिंबीर घालते. चण्याचा रोस तयार आहे. आता मी मणगाणे बनवत आहे. त्यासाठी अर्धी वाटी चण्याची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली. त्यात पाणी घालून मी कुकरला शिजून घेते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खोबरं, 1 छोटा चमचा धुतलेला तांदूळ, वेलची, जायफळ आणि पाणी घालून मी बारीक पेस्ट करून घेते. पेस्ट आता मी गाळून परत एकदा थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेते आणि गाळून घेते. नारळाचं दूध तयार आहे. आता कढईत मी शिजलेली चण्याची डाळ, 1 मोठा चमचा भिजलेला साबुदाणा घालून थोडंसं पाणी घालून शिजून घेते. आता मी अर्धी वाटी गूळ घालून मिक्स करून घेते. गूळ वितळेपर्यंत. गूळ वितळले. आता मी काजू, खोबऱ्याचे तुकडे, चारोळी आणि मनुका घालून उकळून घेते. थोडंसं चवीप्रमाणे मीठ घातलंय मी त्यात आणि खोबऱ्याचं दूध घालून मिक्स करून घेते. मणगण्याला उकळी आलेली आहे. 1 चमचा तांदूळ वाटून घेतल्यामुळे मणगणं चांगलं थिक झालेलं आहे. मणगणे तयार आहे. इथे मी वालीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्याचे दोन्ही टोकं मी कापून टाकते आणि चांगलं धुवून घेते. आता मी वालीच्या शेंगा बारीक चिरून घेते. चिरून झालेले आहेत. आता मी कढईत भाजी, 1 बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, खोबरं, कढीपत्ता, मीठ आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. आता मी भाजीला झाकण लावून गॅसवरती पाणी आटेपर्यंत भाजी शिजून घेते. भाजी शिजलेली आहे. वालीची भाजी तयार आहे. वरून कोथिंबीर घालून मी भाजी सर्व करते. ची गोवन व्हेज थाळी तयार आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.